पाहतोय सिंधुदुर्ग वेंगुर्ले तालुका महापाण पंचायत समितीमध्ये सुद्धा आता कल हाती येऊ लागलेले आहेत। भाजपचे विष्णू फणसेकर हे विजय झालेले आहेत। सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुका महापाण पंचायत समितीमधून भाजपचे विष्णू फणसेकर हे विजय झालेले आहेत। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा भाजपने खातं उघडलेलं आहे। सिंधुदुर्गातले सुद्धा कल आता हाती येऊ लागलेले आहेत। तळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मधून सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हाती यायला सुरुवात झाली आहे। रायगडमधला आपण चित्र पाहतोय। रायगडमध्ये 6 जागा भाजपला मिळाल्या, शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 4, ठाकरे गटाला 2 आणि इतर 0-0 अशा जागा आहेत। आणि या संदर्भात सिंधुदुर्गातले अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझे सहकारी सुरेश कोलगेकर सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, मला सांगा, सिंधुदुर्गामध्ये सध्या भाजपने खातं उघडलेलं आहे, विष्णू फणसेकर विजय झालेले आहेत, काय माहिती आहे? निश्चितच वेंगुर्ले तालुक्यातील महापाण पंचायत समितीमध्ये भाजपचे उमेदवार विष्णू फणसेकर हे विजयी झालेले पाहायला मिळते। एकंदर जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं तर महायुतीतला मोठ्या प्रमाणात जो कौल आहे तो होताना दिसतोय। एकूण पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक ज्या ठिकाणी भाजप आणि महायुतीचेच उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत। सिद्धेश, नक्कीच। पण सुरेश, आपण एकंदरीत जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग तळ कोकणातला हा सगळा आपण पट्टा बघितला तर अतिशय चुरशीचा मानला जात होता महायुतीसाठी आणि मवियासाठी। ताकद दोन्ही पक्षांनी लावलेली होती, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा लावली होती आणि विरोधकांनी सुद्धा लावली होती। कितपत फळ मिळालंय या सगळ्या प्रचाराचं आणि एकंदरीतच काय चित्र सांगू शकाल सिंधुदुर्गाचं? निश्चितच बघितलं तर यावेळी महायुतीकडून पालकमंत्री नितेश राणे हे ग्राउंडवर उतरलेले होते आणि ग्राउंडवर उतरल्यामुळे त्यांना जे यश आहे ते महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळालेलं पाहायला मिळतं। मग महाविकास आघाडी मध्ये बघितलं तर ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही मोठ्या प्रमाणात इथे कॉर्नर सभा व बैठका घेतल्या होत्या, मात्र त्यांना फारसं यश आलेलं पाहायला मिळत नाही। मात्र अपक्षांचा बोलबाला सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतोय। काही जागांवर अपक्ष हे मोठ्या प्रमाणात विजयी झालेले आहेत, कारण बंडखोर जे उमेदवार होते तेच अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचाच विजय हा होताना दिसतोय। मात्र हे जे आहेत ते निश्चितच महायुतीच्याच बाजूने जातील असा अंदाज सध्या राजकीय जाणकारातून व्यक्त होताना दिसतोय। मात्र